फ्लॅट मध्ये एंट्री केल्याबरोबर तुम्हाला लगेच या ठिकाणी एक मोठ्या साईजचा लिव्हिंग पुढे गेलात तर सगळ्यात एंडिंगला आपल्याला मास्टर बेडरूम पाहायला मिळणार आहे। राईट साईडला इंडियन टॉयलेट कम बाथरूम, इकडे लेफ्टला तुम्हाला किचन पाहायला मिळणार आहे आणि एक प्लेन बेडरूम सुद्धा पाहायला मिळेल। आपल्याला इकडे लगेच किचन पाहायला मिळेल, फ्लॅटचा पहिला बेडरूम पाहायला मिळेल। तर मित्रांनो आपण मास्टर बेडरूम मध्ये आलेलो आहोत। 10 बाय 12 म्हणू शकता। ऍक्च्युली हे वर मित्रांनो तुम्हाला जर 2 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल तर आज पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे एक चांगली डील घेऊन आलेलो आहे। बदलापूर स्टेशन पासून 15 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सला असणाऱ्या ऋतुवड या कॉम्प्लेक्स मध्ये 2 BHK फ्लॅट असणार आहे। या ड्रोन शॉट मध्ये तुम्ही पाहायला गेलात तर अगदी डीमार्टच्या बाजूलाच आपला हा ऋतुवड नावाचा कॉम्प्लेक्स असणार आहे। एकदम रेल्वे लाईन याच्या बाजूनेच गेलेले आहे, जसं की या सीन मध्ये तुम्ही पाहतच आहात। सर्व मॉडर्न ॲम्युनिटीजने परिपूर्ण असणाऱ्या या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला जर 2 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल तर याची प्राइस खूप अफोर्डेबल ठेवलेली आहे। पुढे तुम्हाला पूर्ण माहिती मिळणारच आहे। तत्पूर्वी मित्रांनो व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय। मित्रांनो सुरुवातीला ड्रोन शॉट मध्ये मी तुम्हाला हा कॉम्प्लेक्स कसा असणार आहे हे दाखवून दिलेलं आहे। लोकेशन बद्दल पुन्हा एकदा सांगतो। आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट रमेशवाडी परिसरामध्ये। रमेशवाडी परिसरामधील सर्वात मोठा जो कॉम्प्लेक्स आहे अर्थात ऋतुवड, एकदम डीमार्टच्या बाजूलाच हा कॉम्प्लेक्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे। स्कूल, कॉलेज आणि हॉस्पिटल या कॉम्प्लेक्स पासून एकदम चालत अंतरावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। या कॉम्प्लेक्स बद्दल सांगायचं झालं तर या कॉम्प्लेक्सला टोटल 9 ते 10 वर्ष झालेले आहेत। हा जो फ्लॅट आहे हा रिसेल फ्लॅट आहे। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 930 स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया 629 स्क्वेअर फूट आहे। खूप चांगला फ्लॅट आहे। या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे। या फ्लॅटला खरेदी केल्यानंतर तुम्हाला जर रेंटलला जरी द्यायचं असेल तर साधारण 9 ते 10 हजार पर्यंत इथे तुम्हाला आरामात मिळणार आहे। पाण्याच्या व्यवस्थेबद्दल सांगायचं तर इथे ड्रिंकिंग वॉटर जे आहे ते 24 तास आहे मित्रांनो। बोरिंगचं म्हणत नाही मी, नगरपालिकेचं जे पाणी आहे ते 24 तास आहे मित्रांनो। या फ्लॅटचा मेंटेनन्स 2200 रुपये पर मंथ आहे। चला मित्रांनो आता ऍक्च्युअली लगेच फ्लॅट पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किमान डाऊन पेमेंट किती करायचं आहे याच्याबद्दल माहिती देतो। तत्पूर्वी मित्रांनो अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा। असाच प्रकारचा कॉन्टेंट पाहायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। चला आता फ्लॅट पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला भेटून या फ्लॅटला होम लोन कसं करता येईल याच्याबद्दल माहिती देतो। फायनली मित्रांनो ड्रोन शॉट पाहिल्यानंतर आता आपण ऍक्च्युअल फ्लॅट कसं पाहण्यासाठी पुढे आलो। या ठिकाणी सगळ्यात आधी पाहायला गेलं तर मधोमध आपल्याला लिफ्ट पाहायला मिळते। इकडे 2 रूम पाहायला मिळतील, इकडे आपल्या स्टेअरकेस आहेत आणि माझ्या मागे सुद्धा तुम्हाला 2 रूम पाहायला मिळतील। लगेच फ्लॅट मध्ये एंट्री करूया। फ्लॅट मध्ये एंट्री केल्याबरोबर तुम्हाला लगेच या ठिकाणी एक मोठ्या साईजचा लिव्हिंग रूम पाहायला मिळेल। इथूनच काही गोष्टी क्लिअर करतो। या बाजूला तुम्हाला डायनिंग एरिया सुद्धा पाहायला मिळणार आहे। या बाजूला सुंदर असा आपण वॉलपेपर लावलेला आहे। तुम्हाला तर माहितीच आहे प्रत्येक फ्लॅट मध्ये आपण फॉल सिलिंग करून देतो आणि त्याच्यामध्ये लाईट सुद्धा लावून देतो। या ठिकाणी लिव्हिंग रूम मध्ये जर पाहायला गेलं तर तुम्हाला इकडे 2 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळणार आहे, जसं तुम्ही इथे पाहू शकता। बाकी ग्रिल वगैरे आम्ही तुम्हाला लावून दिलेले आहेत। इकडे जर पाहायला गेलं तर समोरच तुम्हाला हे लाल कलरचं जे दिसत आहे हे क्लब हाऊस आहे। ॲम्युनिटीज वगैरे तुम्हाला सांगितलेलेच आहेत आणि दाखवल्या सुद्धा आहेत की इकडे आपल्याला स्विमिंग पूल सुद्धा पाहायला मिळणार आणि सगळ्याच मॉडर्न ॲम्युनिटीज तुम्हाला या कॉम्प्लेक्स मध्ये पाहायला मिळणार आहेत। या ठिकाणी मित्रांनो या अँगलनी पाहायला गेलं तर तुम्हाला एक सुंदर असा लिव्हिंग रूम इथे पाहायला मिळतोय, जे तुम्ही या अँगलने मित्रांनो पाहायला गेलं तर तुम्ही लिव्हिंग रूम पाहू शकता किती प्रशस्त साईज मध्ये आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय। याचा बिल्टअप एरिया, कार्पेट एरिया तुम्हाला सांगितलेलंच आहे। लगेच आता आपण पुढे जाऊयात कारण तुमचा टाइम खूप महत्वाचा आहे। पुढे आल्यानंतर इथूनच काही गोष्टी क्लिअर करतो। स्ट्रेट तुम्ही पुढे गेलात तर सगळ्यात एंडिंगला आपल्याला मास्टर बेडरूम पाहायला मिळणार आहे। राईट साईडला इंडियन टॉयलेट कम बाथरूम, इकडे लेफ्टला तुम्हाला किचन पाहायला मिळणार आहे आणि एक प्लेन बेडरूम सुद्धा पाहायला मिळणार आहे। पुढे जाऊयात। पुढे आल्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर तुम्हाला इंडियन टॉयलेट कम बाथरूम पाहायला मिळतो आणि याच्याच वरती आपण तुम्हाला पाण्याची टाकी सुद्धा लावून दिलेली आहे। पाण्याबद्दल सांगायचं झालं तर इथे मित्रांनो प्यायचं पाणी जे आहे ते 24 तास आहे। याच्याच अपोजिट आपल्याला इकडे लगेच किचन पाहायला मिळेल। किचन मध्ये सुद्धा तुम्हाला एक बाल्कनी पाहायला मिळेल आणि इथे जर किचन ट्रॉलीज तुम्ही पाहायला गेलात तर आपण तुम्हाला किचन ट्रॉलीज नवीन लावून दिलेल्या आहेत। इथे बेसिंगची प्लेसमेंट आहे आणि बाकी हे सगळं बिल्डरने वगैरे दिले होतं। हा ऍक्च्युअली रिसेल फ्लॅट आहे मित्रांनो। पुढे जाऊयात लगेच। पुढे आल्यानंतर मित्रांनो थोडा पॅसेज तुम्हाला इथे पाहायला मिळतो, एक मिरर सुद्धा लावलेला आहे आणि इथे पण बेसिंगची प्लेसमेंट आपण दिलेली आहे। याच्याच अपोजिट आपल्याला या फ्लॅटचा पहिला बेडरूम पाहायला मिळेल। हे बघा, याची साईज वगैरे सांगतो मी तुम्हाला। इथे सुद्धा आपल्याला 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळणार आहे। हे बघा बाहेरचा परिसर। कॉम्प्लेक्स खूप चांगला आहे मित्रांनो। बदलापूरचं वेस्टचं जे स्टेशन आहे इथून मला वाटतं 10 ते 15 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला आहे फक्त। सो नक्कीच या फ्लॅटला खरेदी करायचं असेल तर स्क्रीनच्या राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे। हा जो बेडरूम आहे
हा तुम्हाला 10x11 या साईज मध्ये पाहायला मिळेल। लगेच मास्टर बेडरूम मध्ये जाऊयात। आता मित्रांनो आपण मास्टर बेडरूम मध्ये आलेलो आहोत। 10x12 हा तुम्हाला मास्टर बेडरूम इथे पाहायला मिळणार आहे आणि इकडे मास्टर बेडरूम मध्ये तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम पाहायला मिळणार आहे। या एंडिंगने आपण पाहून घेऊयात। साईज बघा मित्रांनो, साईज खूप चांगली आहे आणि समोर तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथे एक टेरेस सुद्धा पाहायला मिळणार आहे किंवा बाल्कनी म्हणू शकता। ऍक्च्युली हे वरती बघायला गेलं तर इथे ओपन होतं, पण आपण तुम्हाला शेड सुद्धा टाकून दिलेला आहे। 6 फुटाचा तुम्हाला इथे टेरेस पाहायला मिळतो नक्कीच मित्रांनो। याला विकत घेण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर येतोय, मला कॉल करू शकता। ऋतू वर्ल्ड मध्ये आज आपण आलेलो आहोत। चला मग लिव्हिंग रूम कडे जाऊयात, त्यानंतर तुम्हाला होम लोन बद्दल माहिती देणार आहे। मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनच्या राईट कॉर्नरला येतच आहे, मला कॉल करू शकता। मित्रांनो, या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर साधारण तुम्हाला 45 ते 50 हजार रुपये सॅलरी असायला पाहिजे जर तुम्ही 30 ते 40 वयोगटात असाल तर। जर तुमच्याकडे डाऊन पेमेंट कमी असेल तर नक्कीच मित्रांनो 45 ते 50 हजार रुपये सॅलरी तुम्हाला असायलाच पाहिजे। जर तुमच्याकडे डाऊन पेमेंट 4-5 लाख रुपये आणि तुम्हाला 40 हजार रुपये जरी सॅलरी आहे तरी सुद्धा तुम्ही या 2 BHK फ्लॅटला खरेदी करू शकता। होम लोन बद्दल काही माहिती जर कळली नसेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर येतच आहे, मला तुम्ही होम लोन साठी सुद्धा कॉल करू शकता। तुम्ही या प्रॉपर्टी व्यतिरिक्त कुठेही फ्लॅट घेत असाल परंतु तुम्हाला होम लोन करता येत नसेल तर आपल्याकडे होम लोनची कामं सुद्धा केली जातात, तर तुम्ही मला कॉल करू शकता। फ्लॅट बद्दल तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर आपला इंस्टाग्राम सुद्धा पेज आहे, तिकडे तुम्ही MH05 अक्षय सर्च करून आपल्या पेज पर्यंत पोहोचू शकता। चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो। आता भेटूत अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये।